नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत इस्कॉन टेम्पल स्पेशल प्रसादाची खिचडी। अतिशय अशी चविष्ट आणि सर्वांनाच आवडेल अशी, तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी आज आपण बनवणार आहोत प्रसादाची खिचडी। तर त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ। तर आपल्याला समप्रमाणात डाळ तांदूळ घ्यायचे आहे। तर आता मी हे डाळ तांदूळ व्यवस्थित असे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मस्त असे धुवून घेणार आहे आणि कमीत कमी आपल्याला इथे 25 ते 30 मिनिट हे तांदूळ धुवून भिजत घालायचे आहे, म्हणजे व्यवस्थित असे भिजले जातात आणि खिचडी ही छान अशी झटपट तयार होते। तर आपल्याकडे असतील तेवढ्या भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत। मी ते फ्लावर, गाजर, बीन्स, पत्ताकोबी, शिमला मिरची, वाटाणे असे होते तेवढा भाजीपाला यामध्ये घेतलेला आहे। तर आता मी इथे काही खडे मसालेही घेतलेले आहेत। गॅसवर कढई ठेवून त्यावरती मी साजूक तुपाची आता फोडणी करणार आहे। तर तुम्ही इथे तेलाची फोडणीही करू शकता। तर इथे मी जिरे, बडीशोप, धने, मोहरी आणि साबुत धनिया, सर्व खडे मसाले आणि कट करून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। तर अतिशय असे सर्व खडे मसाले छान घातले की चवही अप्रतिम लागते आणि भरपूर असे छान वाटाणेही घेतलेले आहेत। तर आता आपल्याला हे सर्व जिन्नस 2 ते 3 मिनिटभर मस्त असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला असे बेसिक मसाले आपल्याला यात घालायचे आहे। 1 चमचा धनेपूड। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला हे मसाले छान असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। तर हा प्रसाद आहे म्हणून आपल्याला साजूक तुपामध्येच फोडणी करायची आहे आणि साजूक तुपामध्ये फोडणी केल्यानंतर चवही अप्रतिम लागते। तर आता यामध्ये मी धुवून घेतलेला डाळ तांदूळ आणि मीठ घालून घेतलेले आहे। तर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे। आता आपण डाळ तांदूळ छान असे ह्या मसाल्यामध्ये मस्त असे परतून घेऊया। तर आता मी इथे गरम करून पाणी घेतलेले आहे। 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळसाठी इथे मी 6 वाटी गरम पाणी घातलेले आहे। गरम पाणी घातले की छान असे लवकर झटपट उकळी येते आणि भातही लवकर असा शिजला जातो। तर अशा पद्धतीने आपल्याला 6 वाटी 2 वाटी डाळ तांदूळसाठी 6 वाटी पाणी घालून घ्यायचे आहे। तर आता मी सर्व जिन्नस व्यवस्थित असे छान चमच्याने मिक्स करून घेणार आहे आणि गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा आहे। पुन्हा मी मस्त असे इथे 2 चमचे भरून साजूक तूप घालून घेतलेले आहे। आता आपल्याला छान असे मध्यम आचेवरती गॅस करून मस्त अशी ही प्रसादाची खिचडी शिजवून घ्यायची आहे। तर अर्धी शिजायला आली की पुन्हा आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे आणि सर्व खिचडी मस्त अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे। तर तुमच्याकडे जो तांदूळ असेल किंवा तुम्हाला जो तांदूळ आवडत असेल तुम्ही त्या तांदळाचा इथे वापर करायचा आहे। पुन्हा मी झाकण ठेवून पुन्हा आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती छान अशी मस्त खिचडी शिजवून घेतलेली आहे। तर बघू शकतात अतिशय खड्या मसाल्यांचा सुवासही अप्रतिम येत आहे आणि आपली छान अशी इस्कॉन टेम्पल स्पेशल प्रसादाची खिचडी झटपट अशी तयार झालेली आहे। तर त्यावरून छान अशी मस्त साजूक तूप घालून घेऊया आणि तुम्हाला ह्या खिचडी सोबत तोंडी लावण्यासाठी काहीही घेण्याची गरज नाही, कारण छान असे खडे मसाले घालून अप्रतिम अशी चवीची आपली ही प्रसादाची खिचडी झटपट अशी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीची खिचडी तुम्ही नक्कीच बनवून बघा। मम्मीज फूड अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।